शुभंकर मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आकाश पाटील, इथे मात्र हा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. आकाश पाटीलचा हा साठी टाकलेला हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. आज मोठी जबाबदारी असेल आकाश पाटीलच्या खांद्यावरती, कारण टीमचा कॅप्टन म्हणून आज मैदानामध्ये खेळताना आपण आकाश पाटीलला पाहतोय. शुभंकर राईट ऑफ ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. आणि इथे मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरकी घेणार होता. बॅटच्या समोरून शुभंकरने चेंडूला ओळवलं. शुभंकर ची मात्र शुभ सुरुवात, एक चांगली सुरुवात शुभंकर मैदानामध्ये करतोय. व्हाईट बॉलने एक धाव मात्र आली होती. मॅच रंगतदार होणार, कारण दोन्ही ताकदवर टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. यस, ते मात्र आकाश पाटीलचा चांगला फटका, एक सिंगल रन अगदी सहज इथे मात्र पूर्ण केली जाईल. परत एकदा हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळून काढला. रन मात्र मिळेल, एक सिंगल धाव आणि धावफलक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न. तीन धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 3 रन ऑन स्कोर बोर्ड. उड्डू सुपर किंग मोठ्या फटक्याची गरज, ते चेंडू हवेत, रन मात्र मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल, कोणती धाव नाही. आकाश पाटील अगदी पाहिलं तर डोक्यावरती मला वाटतं बर्फ ठेवून आले, शांत डोक्याने बॅटिंग करतात, कारण इथे गरज आहे सुरुवात थोडी शांत करण्याची, नंतर मात्र आक्रमक रूप धारण केलं जाईल. पण शुभंकरचं कौतुक करायला लागेल, सुरुवातीच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात त्याने मात्र केली. यावेळेस इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव. यावेळेस हा चेंडू परत एकदा डॉट बॉल, कोणती धाव इथे मात्र नाही. त्या 4 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा होत्या. इथे फटका चांगला खेळला आकाश पाटीलच्या बॅट मधून, पण तितकंच चांगलं दमदार क्षेत्ररक्षण. कार्तिकची गाडी कुठेतरी आडली होती. कार्तिक मात्र अजूनही व्हॅलेंटाईन डेच्या विचारामध्ये गुंग होता. अगदी त्याला जवळ जाऊन जागा करावं लागलं, तेव्हा कार्तिक झोपेत उठला आणि 1 रन पूर्ण केली. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 रन ऑन स्कोर बोर्ड. कार्तिक यावेळेस मात्र हा चेंडू कव्हर मध्ये खेळला, एक सिंगल रन आणि सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड. उड्डू सुपर किंग्स टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र परत एकदा फटका चांगला खेळलाय. कार्तिक हे तर होणारच होतं, कारण कार्तिकचं लक्षच नाहीये आज बॅटिंग मध्ये लक्ष नाहीये कार्तिकचं, आणि ते रनआउटच्या रूपाने कार्तिक होईल बाद. कारण डेंजर झोनला धावत असताना आकाश पाटीलने धाव पूर्ण केली होती, पण कार्तिकला मात्र सेफ झोन वरती धावायचं होतं, पण त्याने मात्र थोडीशी दिरंगाई केली. रन मात्र इथे मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल, आदित्य ठाकूरच्या बॅट मधनं चांगला फटका, एक सिंगल रन. ठाकूरच्या बॅट मधनं चांगली सुरुवात, एक सिंगल धावेने सुरुवात होते. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. Chrysalis Assembly League 2026 powered by Relatech Private Limited. Today's partner Malpani Bake and Grill, Windsor Group. आकाश पाटील परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखी एक बॅटर रन आउट. एका पाठोपाठ एक बॅटर मात्र रन आउट होत आहेत. तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक मैदानाच्या बाहेर. आता मात्र खळबळ होतीये. आउटडू सुपर किंगचा डाव मित्र मात्र अडखळला गेलाय. 2 विकेट फार लवकर गेल्या.
प्रवीण जाधव नवीन बॅटर मैदानामध्ये. फुल टॉस कव्हर मध्ये खेळलेला फटका, एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र नाही, केवळ सिंगल रन. 8 धावा धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आउटडोर सुपर किंगची मात्र थोडीशी खराब सुरुवात. 8 धावांमध्ये 2 फलंदाज बाद. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण अजूनही चांगले बॅटर त्यांच्याकडे बाकी आहेत. विशेष करून या 2 बॅटरची एक पार्टनरशिप चांगली झाली तर स्कोरबोर्ड इथे चांगला तयार होईल. फटका चांगला खेळला, वेगवान होता, पण इथे जास्त उंची नाही. फ्लॅटेड फटका मात्र हवा होता. प्रवीणच्या बॅट मधून आलेला फटका, एक सिंगल रन. धीरज पिंगळे उंच पुरा चांगला गोलंदाज, ताकदवार गोलंदाज धीरज पिंगळे परत एकदा गोलंदाजी मार्कवर. धीरज पिंगळे फुल टॉस मिस केलाय. क्लीन बोल्ड आकाश पाटील, क्लीन बोल्ड. आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा, नो बॉल. आकाश पाटील नशिबाचा धनी ठरतोय. आकाश पाटील मात्र इथे नशिबाची साथ मिळाली आहे. फुल टॉस चेंडू होता, पण तो भीमर होता. वेस्टर्नच्या वरचा चेंडू होता, तिथे मात्र आकाश पाटीलला मिळेल जीवदान. आणि त्याचा आता कितपत फायदा घेतला येईल, कारण संधी मिळाली आहे. संधीचं सोनं मात्र आता करावं लागेल. आकाश पाटील इथे संधी सोनं करणार का? धीरज, हो धीरजचा हा चेंडू देखील सुरेख फ्रीचा चेंडू होता, फायदा घेता आला नाही. इथे चेंडू मात्र डॉट बॉल. 10 धावा धावफलक आतापर्यंत पूर्ण होतात. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 50-55 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट करणं गरजेचं असेल. आणि यावेळेस मात्र समजू शकला नाही चेंडू. फलंदाज यावेळेस बाद होईल. आकाश पाटील क्लीन बोल्डचा शिकार. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागला. संघाचा नेता कर्णधार मात्र आउटून मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. आकाश बाविस्कर नवीन बॅटर मैदानामध्ये. पहिला चेंडू आकाशसाठी देखील उसळता होता, प्रश्न विचारणार होता. पहिला चेंडू मात्र इथे डॉट बॉल. धीरज पिंगळे मात्र अफलातून गोलंदाजी करतोय. पुरा अगदी गोलंदाज, एकदम शांत अशी ऍक्शन, पण अगदी वेगवान चेंडू मात्र धीरज आता पाहायला मिळतात. हा चेंडू इथे रन मिळणार नाही. चेंडू परत एकदा डॉट बॉल, निर्धाव. 10 धावा या धावफलकात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च झाल्या. फक्त 2 धावा या आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च होताना आपण पाहिलं. फटका जोरदार, आणि इथे परत एक सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, आणि त्याचबरोबर बॅटर रन आउट. विकेटचं पतन, रन आउटच्या रूपाने फलंदाज बाद. अगदी फलंदाज मात्र एका पाठोपाठ एक बाद होतात. 4 विकेट गमावल्या गेल्या 10 धावांमध्ये. हा चेंडू फायनल दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन. धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हर 11 धावा. शुभंकरचा पहिला चेंडू मात्र चांगला होता, आणि इथे हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव. डॉट बॉल ने सुरुवात. इथे परत चेंडू हवेत, आणि इथे झेल टिपला. आणखी एक फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन.
टीम आउटडोर सुपर किंगला झालंय तरी काय. आज असं वाटतंय पत्त्याचा बंगला ते बांधून आले होते, एक पत्ता खेचला आणि पूर्ण बंगला कोसळताना पाहायला मिळतोय. 5 बॅटर आउट झालेत फार लवकर. इथे मात्र 6व्या विकेटसाठी एक भागीदारी गरजेची असेल आणि ते परत एक संधी होती, रनआउटचा चान्स होता, पण इथे थ्रो परफेक्ट लागला नाही आणि तिथे मात्र एक सिंगल धाव. वैभव नवीन बॅटर मैदानामध्ये. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू फटका चांगला खेळलाय, रन घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो इथे परत एकदा खराब होता. एक सिंगल धाव. सिंगल सिंगल धाव आणि धावफलक मात्र मोठ्या वेगाने पुढे सरकतोय. हो बाउन्सर बाउन्सर पेश केला, नाकाच्या जवळ चेंडू गेला. अगदी चेंडूचा सुगंध देखील बॅटरच्या नाकामध्ये दरवळला असेल, इतका जवळ तो चेंडू निघून गेलाय. वेगवान चेंडू होता. इथे मात्र डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि जवळपास 5 बॅटर आउट झालेत. इथे आता गोलंदाजांना फक्त 2 विकेट घ्यायचे ऑल आउट पूर्ण करायला, पण या कंडिशन मध्ये या सिच्युएशन मध्ये येऊन जर आउटडोर सुपर किंग इथे ऑल आउट झाली तर मात्र फार नाराज होतील. इथे अजून संधी आहे. 3 ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा जर आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. कारण काल जो सामना आला होता 33 धावांमध्ये सामना टाय झाला आणि त्यानंतर तो सामना बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकला होता. त्यामुळे इथे शेवटपर्यंत लढावं लागेल, कसरत करावी लागेल. फटका चांगला खेळलाय, ताकदवान फटका होता. एक सिंगल रन सिंगल रन. चौदा धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. दुसरा चेंडू असेल या षटकातील. धीराज पर एकदा गोलंदाजी मार्कर. एक चांगली गोलंदाजी धीरजने मागच्या ओव्हर मध्ये करून दाखवली होती. इथे देखील धीरज चांगली सुरुवात करतोय. स्टंपच्या फार जवळ चेंडू निघून गेला आणि नॉट आउटचा इशारा. 14 धावा या आतापर्यंत पूर्ण होत आहेत. परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. फार कमी धावत संख्येमध्ये रोखून ठेवलं आतापर्यंत आउटडोर सुपर किंग संघाला. सुपर किंगचा सुपर खेळ या आताच्या या 4 ओव्हरमध्ये तरी पाहायला मिळाला नाही. परत एकदा टप्पा पडल्याचा चेंडूने आणखी वेग धारण केला. डॉट बॉल, निर्धाव. बॅक टू बॅक चेंडू मात्र इथे निर्धाव टाकले जातात. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे हा चेंडू आपण पाहतोय. परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इथे बॅक टू बॅक येणार निर्धाव चेंडू मात्र टीमला धोकादायक ठरत आहेत. प्रत्येक चेंडूवरती धावा मात्र बनवणं गरजेचं असताना इथे येणारे निर्धाव चेंडू हे मात्र टीमला पराजयाच्या शाळेत घेऊन जात आहेत. वर एकदा फटका जोरदार, कॅच सुटलीये आणि इथे 4 धावा. चार धावा, चौकार मात्र इथे गेलाय. 4 धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल आणि ते हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. यावेळेस मात्र डॉट बॉल, एकमेव चौकार इथे आलाय आणि या चौकाराने इथे धावा चांगल्या बनताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा. अजूनही 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि परत एकदा हा चेंडू इथे मात्र निर्धाव. शेखर भाविस्कर मैदानामध्ये बॅटिंग करतायत.
शेखर भाविस्करला माहिती आहे जेवढ्या धावा आता बनवेल नंतर मला गोलंदाजी देखील करायची आहे, त्यामुळे शेखर भाविस्करला धावा बनवाव्या लागतील. क्रिकेट आणि आपलं आयुष्य एकमेकाला भरपूर काय शिकवून जातं. खर्च करने से पहले कमाना सीखिए, खर्च करने से पहले कमाना सीखिए. क्रिकेट क्या है खुद ही जान जाओगे. बैटिंग करो तो रन बनाओ, नहीं तो फील्डिंग में बहुत से रन बचाने पड़ेंगे. जर तुम्हाला नंतर फिल्डिंग करायची तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करून धावा बनवायला लागतील. इथे जर धावाच झाल्या नाही तर नेक्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी करणार कशी. शेखरला मात्र इथे धाव बनवावे लागतील. इथे डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि शेखर भाविस्करचा खेळ देखील संपला. फलंदाज बाद. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा जमा होतील 18. ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा जेमतेम 18 धावा बनवल्या गेल्या. निलेश शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. 6 फलंदाज बाद झाले. शेवटची विकेट आता मैदानामध्ये असेल आणि 6 चेंडू देखील शिल्लक आहेत. अगदी या 6 चेंडूमध्ये 6 ते 8 धावा जरी आल्या तर देखील एक फायटिंग स्कोर नक्कीच म्हणावा लागेल. इथे गोलंदाज मात्र तितक्या ताकदीची गोलंदाजी. सचिन सचिन हडोळेचा हा चेंडू मात्र सुरेख होता. पहिला चेंडू मात्र डॉट बॉलने त्याने सुरुवात केली. निर्धाव चेंडू मात्र आलाय. इथे हा चेंडू मात्र फुल टॉस. खराब चेंडू होता. तो बॉलचा इशारा आणि त्यावर घेतलेले एक सिंगल धाव. धावफलक अगदी 2 धावांनी पुढे सरकेल. 20 रन 20 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. नो बॉल. आणखी एक नो बॉल. आणखी एक नो बॉल. पंचांचा इशारा मात्र नो बॉल. या ओव्हर मध्ये अतिरिक्त धाव मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये डॉमिनेटर्स कडनं होणारी चूक मात्र सुपर किंग साठी महत्वाची ठरते. फुल टॉस. फटका चांगला खेळला होता. रन मात्र इथे नाही. चांगली फिल्डिंग. 22 धावा. निलेश शिंदे परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. फटकेबाजी मात्र सुरूच आहे पण इथे धावा मात्र रोखल्या गेल्या. एकमेव चौकार फक्त या इनिंग मध्ये आला. त्याच धाव मात्र फार दुर्दैवी ठरल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थ्रो चांगला एंडला गेलाय आणि तिथे पंचांचा इशारा. नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. अगदी 7 खेळाडू एका बाजूला आणि ब्ल्यू कॅप वाले खेळाडूचा जल्लोष एका बाजूला. बरं झालं समोर जाळी बांधली नाही तर त्याच्याही बाहेर गेले असते. 23 धावा पूर्ण होत आहे. 6.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. सचिन आडोळे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. फुल टॉस, फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू परत एकदा सिंगल रन घेण्याचा प्रयत्न आणि ते घडतंय काय. एक धाव इथे पूर्ण केली गेली. हलकासा मिसफील्ड दोन्ही खेळाडूंकडून झाल्या चुका. त्यावरती आलेली सिंगल धाव. सिंगल धाव. धावफलक पुढे सरकेल. 24 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती येणारा धाव मात्र फार निर्णायक ठरणार आहेत. कारण अगदी चांगली गोलंदाजी लाईन आउटडोर सुपर किंग कडे आहे. त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. सचिन हा चेंडू मात्र निर्धाव, निर्धाव. सचिनचा हा चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू. आखरी एक गेंद. कितपत धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. निलेशच्या बॅट मध्ये फटका चांगला आला. एक सिंगल रन. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते नाही. केवळ एक सिंगल रन. ओव्हरची समाप्ती. आउटडोर सुपर किंगने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 7 ओव्हर मध्ये 6 फलंदाज बाद. 25 धावा. विजयासाठी 26 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि पंचांचा इशारा. नो बॉल, नो बॉल. इथे आकाश पाटीलला देखील असं जीवदान मिळालं होतं. आकाश पाटीलने टिपलेल्या जेलवरती बॅटरला देखील असंच जेल मिळालं. मला वाटतंय गोलंदाजी मार्कवर तेव्हा देखील हाच गोलंदाज होता.
यास कोल्हा टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर शॉट कडक शॉट सारन षटकार. जबरदस्त फटका होता. चेंडूने अगदी परफेक्ट सीमारेषा गाठली. हाईट परफेक्ट होती चेंडूला. वेग देखील त्याचा चांगला आणि ते व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय धीरज पिंगळे. काय फटका धीरजने खेळला. पहिला हेलिकॉप्टर फटका या स्पर्धेतील पाहायला मिळाला. परत एकदा धीरज पिंगळे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल निर्धाव. 8 धावा या आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूमध्ये खर्च झालेले 8 धावा. इथे मात्र हा चेंडू रन घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला पाहिजे होता. रन मिळेल एक सिंगल धाव. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च होतात. 39 चेंडू 17 धावांची गरज. नेक्स्ट डॉमिनेटर संघासाठी बराचसा सामना सोपा आहे. बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय किरण राठोड बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. किरण राठोड साठी परत एक चेंडू मात्र व्हाईट बॉल अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन. या एक्स्ट्रा धावांवरती अंकुश लावावा लागेल. पण इथे एक्स्ट्रा धाव बऱ्याच खर्च होत आहेत. परत एकदा यावेळेस मात्र हा चेंडू बॅटच्या समोरून टर्न घेणार होता. डॉट बॉल. नेक्स्ट डॉमिनेटर मैदानामध्ये आपण पाहतोय बरचसं डॉमिनेट केलं पहिल्यांदा बॅटरला आणि आता गोलंदाजांवरती देखील आक्रमण करत सुरुवात मात्र चांगली गेली. 5 चेंडू मध्ये 11 धावा. अजूनही 15 धावांची गरज असेल विजयासाठी. इथे देखील रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 11 धावा इथे आतापर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 11 धावांमध्ये पाहिलं तर इथे धावा थोड्या जास्त बनवायला गरजेच्या होत्या. आउटडोर सुपर किंगचा धावफलक मात्र थोडासा कमी आहे आणि यात कमी धावसंख्येमध्ये तर तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या तर सामना बराचसा सोपा करून टाकला डॉमिनेटर साठी. हो काय बॅटिंग केली आहे धीरज पिंगळेने. कमी धावसंख्येचा सामना देखील त्याने इतका अप्रतिमरित्या खेळला. 2 षटकार त्या बॅटमधनं लाजवाब होते. परत एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. आज धीरजला चेंडू कुठे टाका फक्त हेलिकॉप्टर उडताना पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 उत्तुंग फटके नक्की किरणच्या बॅट मधनं पाहिले. इथे परत एकदा हा चेंडू मात्र धीरज साठी एक सिंगल धाव खर्च करणार होता. सिंगल धावाने धावफलक पुढे सरकेल. 16 33 चेंडू आणि 10 धावांची गरज. बराचसा सामना मात्र सोपा झाला डॉमिनेटर्स टीम साठी. परत एकदा हा फटका चांगला. तिथे मात्र डायरेक्ट हिट आणि पंचांचा मात्र नॉट आउटचा इशारा. 17 धावा 17 रन. 32 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. इथे आणखी एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. नो बॉल. खराब गोलंदाजी. शेखर भाविस्कर या खेळाडूंनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचेस मध्ये. पण अगदी म्हणतात ना घर फिरले घराचे वासे पण फिरतात. इथे अगदी घर फिरताना पाहायला मिळालं आणि तिथे हा चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. येणाऱ्या 5 ओव्हर बनवायच्या 7 धावा. सामना एकतर्फी करून टाकणारी बॅटिंग आपण पाहिली. धीरजने जे बॅटिंग केली 2 फटके जे उत्तम खेळले त्यासाठी मात्र त्याला 100 पैकी 100 गुण. 30 चेंडू आणि 7 धावांची गरज. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आकाश पाटीलला देखील इथे पहिला चेंडू ती बाउंड्रीची सैर केली आहे. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. केवळ 3 धावा हे विजयाचं समीकरण असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. 29 चेंडू 2 धावांची गरज.
इथे हा चेंडू मात्र ऑनसाइडला खेळला, रन घेण्याचा प्रयत्न नाही आणि इथे थ्रो थोडासा चुकीचा होता, पण इथे धाव मिळाली नाहीये. आणखी एक चांगला फटका, एक सिंगल रन आणि सिंगल सोबत ही मॅच मात्र बरोबरी सुटते, टाय होतोय. सामना बरोबर सुटलाय. 3 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आणि त्याचबरोबर हा फटका देखील चांगला आणि याच बरोबर सामना संपलाय. हरनेक्स डॉमिनेटर्सने हा एकतर्फी सामना जिंकत टॉप 8 मध्ये केलेला प्रवेश. अभिनंदन टीम हरनेक्स डॉमिनेटर्सने हा सामना जिंकला, टॉप 8 मध्ये दाखल. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच धीरज पिंगळे. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. लार्जेस्ट ब्लॉक क्रिकेट टूर्नामेंट क्रिस्टलिस SMA League 2026 powered by Relation Realtic Private Limited, accelerating growth. Goodies partner मालपानी बेकन लाइट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप, इनकी तरफ से आकर्षक ट्रॉफी और गुडीज पार्टनर मालपानी बेकन लाइट की तरफ से गिफ्ट हैम्पर देखिए यहाँ पे सम्मानित किया जाएगा. धीरज पिंगळे या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज पिंगळे. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. धीरज पिंगळे 18 धावा धीरज पिंगळेने बनवल्या. यस गुडीज पार्टनर मालपनी बेकन लाइट की तरफ से गिफ्ट हैम्पर और उसी के साथ विंडसर ग्रुप इपिक उनकी तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए यहाँ पे सम्मानित किया जाएगा. क्रिस्टलिस लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रेटिंग प्राइवेट लिमिटेड. और यहाँ के मैन ऑफ द मैच धीरज पिंगळे, इस मैच के मैन ऑफ द मैच. Now toss time. आजा जिंद शामी आने के तले, आजा
के तले